नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भंडारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25चा पेपर बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? बघा, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर पर्याय दिलेले आहेत। पर्याय ए आहे 6, पर्याय बी आहे 7, पर्याय सी आहे 8 आणि पर्याय डी आहे 9। प्रश्न आहे बघा, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहे? भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर बघा, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8। भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत 8? तर बघा, पहिला आहे अंदमान आणि निकोबार बेट, दुसरा आहे चंदीगड, तिसरा आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव। तर बघा, चौथा आहे दिल्ली, पाचवा आहे जम्मू आणि काश्मीर, सहावा आहे लडाख आणि सातवा लक्षद्वीप, आठवं पुदुच्चेरी। तर हे आहेत 8 केंद्रशासित प्रदेश। भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 8 प्रदेश आहेत। बघूयात पुढचा प्रश्न, सत्यमेव जयते कुठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? तर बघा, पर्याय ए आहे वेद, पर्याय बी आहे उपनिषद, पर्याय सी आहे रामायण, पर्याय डी आहे महाभारत। तुम्हाला योग्य उत्तर जे माहिती असेल ते तुम्ही कमेंट करायचं आहे। सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? तर बघा, पर्याय बी हा बरोबर पर्याय आहे। पर्याय बी बरोबर आपलं उत्तर आहे, उपनिषद। सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य उपनिषद इथून घेतले आहे। बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो? महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतात? तर बघा, पर्याय ए आहे पंतप्रधान, पर्याय बी आहे राष्ट्रपती, पर्याय सी आहे मुख्यमंत्री आणि पर्याय डी लोकसभा। तर महाराष्ट्राचे राज्यपाल हे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्त केले जाते। बी नंबरचा पर्याय बरोबर आहे, राष्ट्रपती। महाराष्ट्राचे राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त करतात। बघूयात पुढचा प्रश्न, पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली होती? पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती? तर बघा, पर्याय दिलेले आहेत। ए आहे महाराष्ट्र, बी राजस्थान, सी आहे गुजरात आणि डी पंजाब। पंचायत राज प्रणाली ही प्रथम राजस्थान या राज्यामध्ये लागू झाली होती। पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे। पंचायत राज प्रणाली प्रथम राजस्थान या राज्यामध्ये लागू झाली होती। बघूयात नेक्स्ट प्रश्न, हरित क्रांती भारतात कोणाशी संबंधित आहे? हरित क्रांती ही भारतामध्ये कोणाशी संबंधित आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत। ए पर्याय आहे दुग्ध उत्पादन, बी अन्नधान्य उत्पादन, सी उद्योग आणि डी आहे वाहतूक। तर हरित क्रांती भारतात कोणाशी संबंधित आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक बी अन्नधान्य उत्पादन। बी नंबरचा पर्याय बरोबर उत्तर आहे आपलं। हरित क्रांती भारतामध्ये अन्नधान्य उत्पादन या संबंधित आहे। पुढचा प्रश्न, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत। ए पर्याय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, पर्याय बी टागोर, पर्याय सी महात्मा गांधी आणि पर्याय डी नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू। तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय। वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले। बघूयात पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहे गोदावरी, कृष्णा, भीमा, ताप्ती। तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक ए गोदावरी। ए पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी। चला बघा पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, पर्याय दिलेले आहेत। ए पर्याय आहे गांधी, पर्याय बी आहे नेहरू, पर्याय सी आहे पटेल आणि पर्याय डी आहे बोस। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय डी सुभाषचंद्र बोस। तर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत।
बी पर्याय बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, भारतात श्वेत क्रांती कोणाशी संबंधित आहे? भारतामध्ये श्वेत क्रांती कोणाशी संबंधित आहे? तर बघा पर्याय दिलेले आहे अन्न, दूध उत्पादन, उद्योग आणि वीज. भारतामध्ये श्वेत क्रांती ही बरोबर पर्याय आहे. बघा पर्याय क्रमांक बी दूध उत्पादन. पर्याय बी आपलं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये श्वेत क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. बघा पुढचा प्रश्न, भारताची चलन एकक काय आहे? भारताची चलन एकक काय आहे? तर बघा पर्याय आहे डॉलर, रुपया, पाऊंड आणि येन. तर भारताची चलन एकक सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रुपया. सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे. भारताची चलन एकक काय आहे? रुपया. त्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे आपलं. बघा पुढचा प्रश्न, सार्कमध्ये किती देश आहेत? सार्कमध्ये किती देश आहेत? तर बघा पर्याय ए आहे 7, 8, 9 आणि 10. सार्क म्हणजे काय आहे तर माहिती आहे का तुम्हाला? बघा सार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना, हे सार्कचा अर्थ आहे. आणि सार्कमध्ये कोणते कोणते देश आहेत तर ते अगोदर पर्याय बघूयात आपण. 7, 8, 9 आणि 10. तर सार्कमध्ये किती देश आहेत? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8. सार्कमध्ये एकूण 8 देश आहेत. ते कोणते देश आहेत तर बघा अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. हे एकूण 8 देश सार्कमध्ये येतात. म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनामध्ये हे एकूण 8 देश येतात. बघा पुढचा प्रश्न, जलचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? जल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर बघा पर्याय आहेत आग, पाणी, वारा, माती. तर जलचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा उत्तर पर्याय क्रमांक ए आग. जल म्हणजेच पाणी आणि पाण्याचा विरुद्धार्थी शब्द आग. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढचा प्रश्न, घर या शब्दाचा प्रकार कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत नाम, क्रिया, विशेषण, सर्वनाम. तर घर या शब्दाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक ए नाम. घर या शब्दाचा प्रकार नाम. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन कोणी केला आहे? भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन कोणी केला आहे? तर बघा पर्याय दिलेले आहेत महात्मा गांधी, पिंगली व्यंकय्या, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन करणारे कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पिंगली व्यंकय्या. बी पर्याय बरोबर उत्तर आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केला आहे. बघा पुढचा प्रश्न, तो शाळेत गेला या वाक्याचा काळ कोणता आहे? तो शाळेत गेला. तर या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि नाही. तर दिलेल्या पर्यायांपैकी नाही हा चौथा पर्याय. तर तो शाळेत गेला या वाक्याचा काळ आहे पर्याय क्रमांक बी भूतकाळ. सरळ वाक्यामध्ये दिलेले आहे तो शाळेत गेला. तर हे वाक्य भूतकाळामध्ये येतं. तर या वाक्याचा काळ कोणता होईल? तर भूतकाळ. पर्याय क्रमांक बी भूतकाळ हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. पर्याय दिलेले आहेत हळू, वेगवान, मंद आणि थांब. तर जलद या वाक्याचा समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. समानार्थी शब्द जलद या शब्दाचा. तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेगवान. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द वेगवान. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत? कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर बघा पर्याय ए आहे सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील आणि सोनिया गांधी. तर दिलेल्या पर्यायापैकी भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी. बी पर्याय बरोबर उत्तर आहे. भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या.
पुढचा प्रश्न बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कुठे आहे? तर पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे पर्याय क्रमांक बी दिल्ली येथे आहे. पर्याय बी बरोबर उत्तर आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, अर्थ म्हणजे काय? तर बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे हा. अर्थ म्हणजेच पाणी, जमीन, हवा, आग. तर उत्तर पर्याय क्रमांक बी जमीन. अर्थ म्हणजेच जमीन. अर्थचा अर्थ होतो जमीन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि दररोज असेच अपडेट पण बघण्यासाठी आताच आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.